हो काका, कशा आहात? बरं आहे. बरं, तुमचं नाव काय? माझं नाव उत्तम कृष्ण कदम. उत्तम कृष्णा कदम. कुठे राहता तुम्ही? मी गेळ्यामध्ये राहतो. गेळ्यामध्ये म्हणजे आंबोली. अंबोली गेळे. आंबोली गावात. ठीक आहे. तुम्हाला काय त्रास होता? पायाचं मला भरपूर त्रास होत होता. पायाचा त्रास म्हणजे कुठच्या बाजूने? डाव्या बाजूला लई त्रास होत होता. डाव्या बाजूला तुम्हाला त्रास होता. हा. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला काय व्हायचं? वेदना भरपूर व्हायच्या. चालायला नाही जाऊ चालायला भेटत नव्हतं मला हां व्यवस्थित. हां. आता मी हे औषध घेतो तिथून मला चालायला भेटतं. चालायला जमतं. हा. पुढे हे केव्हापासून चालू आहे तुम्हाला? 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून त्रास चालू होता. हो आणि दवाखाने वगैरे केलेले? हो, दवाखाने केले होते. कुठे कुठे? उत्तूरला गेलो होतो. हां पाकले म्हणून डॉक्टर आहेत. हां. गेलेला? त्याच्यानंतर सुळेगाव म्हणून एक तिथं हे वैज आहे, गावठी वैज आहे आयुर्वेदिक. हां तिथं गेलो, तिथं पण काही फरक पडला नाही. हां. सावंतवाडला खटावकर डॉक्टरकडे 8-10 दिवस ऍडमिट होतो मी. ॲडमिट होतं. तिथं पण काय चांगलं वाटलं नाही. चांगलं वाटलं नाही. नाही, मग शेवट मी आता हे औषध घेत आहे ना, तिथून मला आता हे औषध दिलं कोणी तुम्हाला? हे आमची मुलगी तिकडे बस म्हण आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये काम करते काम सध्या. करताय. आमच्यासोबत सध्या ते जॉईन झालेले आहेत हा. आणि मुलीने तुम्हाला प्रोडक्ट दिले. ठीक आहे. आता तुम्ही जरा उभे राहू शकतात. हो. हे प्रोडक्ट मॅडम हे प्रोडक्ट दिलेले म्हणजे कसा काय त्रास होता दाखवा तुम्हाला. कुठच्या बाजूला? या बाजूला. इकडे बाजूला. चालायला जमत नव्हतं. आता चालून दाखवा. आता चालतो मी. आता मस्त चालतो. पण पहिला असं लकव्या झालं. म्हणजे असं वाकडंच व्हायचं मग. वाकड असं. म्हातारपण आल्यासारखं एकदम असं चालायला जमायचं. आणि काठी घेऊनच चालायची. आता काठीशिवाय चालतात मस्त एकदम. चालतो काठी शिवाय, पण तो जरा हे होतं, आराम आहे. पडल्यासारखं होतंय मला, त्याच्या कारण काठी घेतो मी. हां कर. पण आता किती दिवस आराम भेटला तुम्हाला हे प्रोडक्ट घेऊन? हे आता 4 महिने झाले. चांगला आराम आहे. 4 महिने आराम आहे. काम तुमचे तुम्ही करू. घरातल्या लोकांना सुद्धा त्रास नाही आहे त्याचा. हा हे इम्पॉर्टंट आहे. झोपेत सुद्धा मी जोरात ओरडायचा कळ आल्यानंतर. आता तसं काही नाही. तसं काय नाही. 2 महिने तुम्ही चांगले तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरले. कुठचे वापरले बघूया दाखवा मॅडम. चंपी त्यांच्याचकडे द्या. त्यांच्याचकडे द्या. पहिले वापरलं तुम्ही आमचं 95 ज्यूस. हे वापरलं काय ना. मग चंपी ऑइल वापरलं तुम्ही. नवदना कॅप्सूल म्हणजे दुखीचं दुःख तुमची गेली. तुमचं सर्क्युलेशन शिऱ्या वगैरे कुठे चॉकअप होते ते ओपन झाले. त्याच्यातनं तुम्हाला चांगलं वाटलं. तुम्हाला काय वाटतं प्रोडक्ट लोकांनी पण वापरायला पाहिजे? हो, असंच मला वाटतंय. इकडचे गेळे इकडचे वाडी वगैरे खूप लोक आहेत. बऱ्याचशा लोकांनी हे मी त्यांना सांगितलं की मला त्याच्यामुळे चालता येते आणि तुम्ही पण घ्या आणि वापरा. चांगला होईल. लोकांना वापरायला पाहिजे. ठीक आहे. धन्यवाद. आणि तुम्ही असे चांगले राहा आणि खूप लोकांना आणि सांगा याच्यावरती व्यतिरिक्त, जेव्हा लोकांना पण त्यांचा त्रास कमी होते. धन्यवाद.